दारू पिणारे महाराष्ट्रातलेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याच खिशातले पैसे काढायचे पुन्हा. पण यांचं धोरणच ते आहे ना, एकाच्या खिशावर दरोडा घालायचा आणि त्यातलेच थोडेफार काढून इकडं योजनेच्या रूपाने द्यायचे. त्यामुळं जो दारू पिणारा माणूस आहे किंवा मद्यपान करणारा माणूस आहे त्याला भुर्दंड म्हणजे त्या कुटुंबालाच भुर्दंड आहे. त्यामुळं हे वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत असा हा खेळ सुरू आहे. हा केविलवाना प्रयत्न सरकारची धडपड आहे. पण मला असं वाटतं ज्या गोष्टी अंथरून पाहून सरकारने सुद्धा पाय पसरले पाहिजे. तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणि आश्वासनं कशाला देताय? आम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणीसाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला 1,500 रुपये द्या, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि ती मतं घेण्यासाठी ती योजना आणली. त्याच्यामुळे तिजोरीवर ताण पडला. मग आता तिजोरीवर ताण पडला तर समजा तुम्ही दारू महाग केली, आम्ही काही त्याचं विरोधही करत नाही, समर्थनही करत नाही. ते दारू पिणारे लोक हे वेगळे असतात, त्याचा आमचा काही संबंध नाही. पण आमचं म्हणणं आहे की तिजोरीवर ताण आहे तर आमदार खासदारांनी पगार घेऊ नये 5 वर्ष. आमदारांनी, माजी आमदारांनी, मंत्र्यांनी 5 वर्ष कोणताही शासकीय लाभ घेऊ नये. त्यांनी सांगावं की आम्ही लाभ घेणार नाही. कलेक्टरचा पगार, प्रधान सचिवाचा पगार, सगळ्या अधिकाऱ्यांचे पगार अर्ध्यावर आणा, किंबहुना त्यांना 25%च रक्कम द्या. राज्य अडचणीत आहे. जसा देश अडचणीत आला की तिकडे जवान भारत पाकिस्तानशी युद्ध करतात, तेव्हा जवान लढतात आमच्या सीमेवर, इकडे शेतकरी लढतोय. मग आज राज्य संकटात असताना आमदार खासदार कसे काय मजेत चाललंय, त्यांचं मंत्र्यांचं मस्त चाललंय, सरकारी खर्चातून सगळं होत चाललंय. तर आमचं म्हणणं आहे की आमदार खासदारांचे 5 वर्ष पगार थांबवा आणि दुसऱ्या बाजूला कलेक्टर असतील, अधिकारी असतील, त्यांचंही जरा मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा आणि तो पैसा इकडे उपयोगात आणा. जे प्रकल्प आवश्यक नाही आहेत, ज्या प्रकल्पाची लोकांची डिमांड नाही आहे, असे प्रकल्प जे तुम्ही उभे करतायत, आता नव्यानं जालना नांदेड समृद्धी महामार्ग किंवा शिवशक्ती आपलं शक्तीपीठ महामार्ग, हे जे तुम्ही उभं करताय हे थांबवा ना जरा काही वर्ष. काय फरक पडतो? आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की क्रिकेटला अजून गरज पडली तर आम्ही पैसा देऊ. अरे सगळं थांबवा, शेतकऱ्यांना वाचवा, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा टाकायचा, आम्हाला सोयाबीन कापसावर आमच्या दरोडा घालायचा आणि त्यात 1 लाख रुपयाचा दरोडा घालायचा आणि त्यातले 1,500 काढून बहिणीला द्यायचे. म्हणजे आमचेच पैसे आम्हाला तुम्ही देताय. तर ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर अनेक गोष्टींवर कटोती करणं, जसं की आमदार खासदारांचे पगार थांबवणं, या बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. सरकारी तिजोरीत पैसा नाही म्हणून एखादा आमदार काय रस्त्यावर भीक मागायला उतरला नाही. आणि माझं तर ते म्हणणं आहे की या आमदार खासदारांच्या परदेशात कोणत्या कोणत्या बँकेत पैसा आहे, स्विस बँकेत आहे का अजून कुठे, तो काळा पैसा आणा. या आमदार खासदारांच्या प्रॉपर्ट्या चेक करा आणि जास्त प्रॉपर्ट्या किंवा अवाजवी प्रॉपर्ट्या ज्यांच्याकडे आहेत त्यांचा पैसा या तिजोरीत आणून लोकांना मदत करा.